Now, like third important part of this environment and biodiversity, that is forest ecosystem, and most of the forest in India that are deciduous forest. Okay, and with respect to India, you can see certain kind of regional variations, and that depends on climatic regions, different climatic regions. Okay, so with respect to this particular chapter, I just want to share with you one important map. Okay, again, this is very important for the understanding of this particular chapter. Okay, so forest ecosystem. So if you see the forest ecosystem in India, okay, so now mountain forest. Okay, आता हा काही कलर नाही आहे, परंतु तिथे त्यांनी वेगवेगळं दिलेलं आहे, स्पेसिफिकेशन्स दिलेले आहे. सो दिस इज mountain forest. Okay, then see, colors are given: tropical evergreen forest, tropical evergreen. Okay, so tropical evergreen, that is in dark color. Then tropical deciduous forests. Okay, tropical deciduous forest, and like somehow milky. Then mountain forest. Okay, थोडेसे ट्रॉपिकल एव्हरग्रीन पेक्षा थोडेसे फेंट आहेत, आणि त्याच्यानंतर मग मँग्रोव्ह फॉरेस्ट, ते त्याच्याही पेक्षा थोडे फेंट आहेत, आणि मग ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट. ओके, सो ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट जो आहे, सो दॅट ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट इज लाईक टोटली व्हाईट. ओके, टोटली व्हाईट. त्याच्यापेक्षा थोडं डार्क ट्रॉपिकल डेसिडियस आहे, त्याच्यापेक्षा थोडं डार्क मँग्रोव्ह आहे, त्याच्यापेक्षा थोडं डार्क माउंटेन आहे, आणि सगळ्यात डार्क आहे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. So accordingly, they have mentioned this one. And if you see most of the forests in India, so that are deciduous forest. Okay, you can get this question. Okay, you can get many times, you can get questions related to this particular thing. Okay, so आता हा पूर्ण पट्टा बघा, म्हणजे आता हे जे फॉरेस्ट इकोसिस्टम जे आहे याच्यावरती बरेचदा क्वेश्चन्स असतात एक्झाम्स मध्ये. म्हणजे तुम्ही जर ही फॉरेस्ट इकोसिस्टम फक्त मॅपच्या माध्यमातून जरी बघितली आणि जर तुम्हाला क्वेश्चन आला, तर तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे तर ते इझिली लिहिता येतं. म्हणजे इफ दे आस्क यू क्वेश्चन रिलेटेड टू द वेस्टर्न घाट, then western ghat, in western ghat you can see that there is a tropical evergreen forest. Okay, western ghat मध्ये तुम्हाला क्वेश्चन आला की इथे ईस्टर्न घाट मध्ये हा जो स्पेसिफिक पार्ट आहे, हा स्पेसिफिक पार्ट इथे कुठला आहे, म्हणजे हा स्पेसिफिक पार्ट कुठला आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागेल. सो दॅट इज अ ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. ओके, अगेन ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. इफ दे आस्क यू दिस पर्टिक्युलर पोर्शन, again this particular portion, so that is a tropical tropical evergreen आहे तिथे सुद्धा. ओके, वेस्ट बेंगॉलचा मोठा पोर्शन ट्रॉपिकल एव्हरग्रीन मध्ये येतो, वरचा पोर्शन सुद्धा येतो. आणि जर तुम्ही आसाम जर पूर्ण बघितला, आसाम, ओके, इफ यू आर गोइंग थ्रू दिस आसाम and some part of Arunachal Pradesh, and then entire Tripura, Mizoram. Okay, all these regions. Okay, this entire region, if you see this entire region, okay, so here is Tripura, है ना, त्याच्यानंतर मग नागालँड, मणिपूर, मिझोरम. ओके, इथे या भागामध्ये मेघालय आहे. ठीक आहे. ओके, आणि हा सगळा असा आसामचा पोर्शन आहे, सगळा आहे की नाही, आसामचा पोर्शन आहे. हा थोडासा खालच्या साईडला जो आहे दॅट इज ऑफ अरुणाचल प्रदेश. ओके, सो ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट एरिया, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट एरिया. हा साईड जर बघितलं तर माउंटेन फॉरेस्ट एरिया आहे. हा साईड बघितलं तर माउंटेन फॉरेस्ट. ओके, जसं आपण ग्रेट हिमालयन माउंटेन्स म्हणतो आपण. ओके, सो तो एरिया आहे, त्याच्यामुळे तिथे माउंटेन फॉरेस्ट आहेत. सिक्कीम मध्ये सुद्धा माउंटेन फॉरेस्ट आहे. ओके, सो लाईकवाईज, so you can get questions related to this. So just through the map also you can identify
की लाईक व्हॉट एक्झॅक्टली देअर इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. हा जर पट्टा बघितला तुम्ही तर राजस्थान, मेजर एंटायर पोर्शन ऑफ द राजस्थान, सो ट्रॉपिकल थॉर्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की झुडपी झाडं जी आहेत, झुडपं, ओके, छोटे छोटे काटेरी वनस्पती. ओके, गुजरातचा बराचसा पार्ट बघा तुम्ही, तर गुजरातच्या पार्टमध्ये सुद्धा ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट आहे, ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट. ओके, झुडपं, त्याच्यानंतर काटेरी वनस्पती है ना, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. जम्मू काश्मीर, लडाख, दॅट एंटायर एरिया. ओके, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, that is it is under mountain forest region, and major part of like your Uttar Pradesh, Bihar, and then like your Madhya Pradesh also, Jharkhand, Odisha, Chhattisgarh, okay, Maharashtra, portion of Maharashtra. Okay, so mostly that is in tropical deciduous region, tropical deciduous. Okay, so if you see this region, so tropical deciduous region, and including the southern part, okay, southern part, that is major portion of the Tamil Nadu. If you see the major portion of the Kerala, so that is under tropical evergreen forest. But if you see the portion of the Tamil Nadu, so that which is like common portion, Nilgiri, Annamalai, Palni, Cardamom hill ranges. So the common portion that is in tropical and evergreen forest. But other than that, combined portion between Kerala and Tamil Nadu. So other portion lies in ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट. ओके, ट्रॉपिकल डेसिडियस. ठीक आहे, असं तुम्हाला हे असं. आणि आता इथे मध्ये कुठेतरी एक थॉर्न फॉरेस्ट दिसतो, मध्ये तुम्हाला दिसतोय हा हा जो बेल्ट आहे, दिस बेल्ट. ओके, सो दिस इज अगेन ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, नॉट एंटायरली. ओके, इथे असा थोडंसं हे आलेलं आहे. ठीक आहे, सो नॉट धिस पोर्शन स्पेसिफिकली, हा पोर्शन जो आहे तर तो नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो the thing is that you need to understand these things through map. Okay, now with respect to this thing, you can get questions with respect to this thing, this particular chart, and what kind of questions are possible. So आता तुम्हाला हे जे टाइप्स जे आहेत, जसं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट किंवा त्याला आणखी म्हणतात ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. So if you get a question related to this tropical evergreen forest or a tropical rainforest, then you should have knowledge about the specifications. Okay, like what are the features of these particular like evergreen forest areas or the tropical rainforest areas. Okay, now त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की बाबा तिथे जो ॲन्युअल रेनफॉल जो असतो तो किती असतो. ठीक आहे, तो किती सेंटीमीटर असतो, किती सेंटीमीटरच्या पेक्षा वर असतो, वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिथलं स्पेसिफिक स्पेसीज कुठल्या असतात. स्पेसीज म्हणजे तिथलं जे हे जे आहे फ्लोरा आणि फाउना, ते कुठल्या टाईपचं असतं. ठीक आहे, सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे जर समजा आपण आता रोजवूड आहे, महोगनी वगैरे जे आहे, या स्पेसीज वगैरे जे आहे, एबोनी वगैरे जे आहे, तर या स्पेसीज या अशा एव्हरग्रीन फॉरेस्ट रेंजेसमध्ये सापडतात. ठीक आहे, आणि मग तिथे तिथलं आणखी एकंदरीत वातावरण वगैरे कसं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर म्हणजे हे जे फीचर्स आहेत, दिस फीचर्स, so these features or the specific characteristics that are very important with respect to this particular section. आणि त्याला रेन फॉरेस्ट का म्हटलं जातं, आणि वर्षभर तिथं काय सिच्युएशन वगैरे असते, हाय रेनफॉल असतो की लो रेनफॉल असतो की मधल्या लेवलचा रेनफॉल वगैरे असतो. तर असे काही स्पेसिफिक फीचर जे आहेत, तर ते त्याच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, सो दॅट्स वाय विथ रिस्पेक्ट टू दिस ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट and semi evergreen forest or the deciduous forest or the thorny forest or the mountain forest. Mountain forest ला आणखी एक दुसरं नाव आहे, that is alpine vegetation. Okay, alpine vegetation. And this alpine vegetation or the mountain forest, that is again divided into northern mountain forest and the southern mountain forest. Okay, so with respect to whatever the terms we are getting here, like जिथे आपण इथे जे बघतोय आपण
की ट्रॉपिकल एव्हरग्रीन, ट्रॉपिकल डेसिडियस, ओके. त्याच्यानंतर ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, मँग्रूव्ज पण आहेत, मँग्रूव्ज फॉरेस्ट, ओके. आणि माउंटेन फॉरेस्ट. सो हे जे आपण बघतोय, हा मँग्रूव्हचं आपलं राहिलं होतं. मँग्रूव्ज कशाला म्हणतात? यू मस्ट बी नोईंग मँग्रूव्ज. ओके, बघा इथे हे सुंदरबनचं दिलेलं आहे. सुंदरबन हा जो एरिया आहे स्पेसिफिकली. सो दिस इज ऑफ सुंदरबन. ओके, सो दिस एरिया इज ऑफ सुंदरबन. सो तुम्ही इथे बघू शकता है ना. इथे पण आता बघा है ना, कोस्टल एरियाज मध्ये स्पेसिफिकली. ओके ओके, हा बघा, हा एरिया आहे मँग्रोव्ह फॉरेस्टचा. सो मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठे डेव्हलप होतात नॉर्मली? कुठे डेव्हलप होतात मँग्रोव्ह? यू मस्ट बी कोस्टल एरिया. कोस्टल एरियाज. ओके, कोस्टल एरियाज. आपण त्याला आणखी काय म्हणू शकतो? वेटलँड. हा, वेटलँड्स. हा वेटलँड्स. येस, हा वेटलँड्स मध्ये मँग्रोव्ह डेव्हलप होतात. ठीक आहे. वेटलँड्स ज्या असतात, म्हणजे वेटलँड्स म्हणजे काय, तर दलदलीचा भाग जो असतो त्या ठिकाणी है ना. तर त्या ठिकाणी हे मँग्रोव्ह जे आहेत तर ते डेव्हलप होतात. मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक ठिकाणी मँग्रोव्ह दिसतात. ओके, इफ यू सी इन मुंबई रिजन, सो ऑन ऑल लाईन्स ऑफ मुंबई यू कॅन सी दीज वेटलँड्स अँड द मँग्रोव्ह है ना. तुम्हाला ते दिसतात, मँग्रोव्ह दिसतात तुम्हाला, ज्याला आपण मुंबईमध्ये स्पेसिफिकली एक शब्द वापरला जातो या साईडला, खारफुटीची जमीन किंवा खारफुटीची वनस्पती आहे की नाही. तुम्ही जर गेलात या साईडला वेस्टर्न लाईन वरती, इफ यू आर गोइंग टुवर्ड्स दॅट बोरिवली पालघर रिजन, सो यू कॅन सी देर आर सो मेनी मँग्रोव्ह. ओके, मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. तिथली एक बायोडायव्हर्सिटी वेगळी असते. देर वॉज अ क्वेश्चन रिलेटेड टू दिस वेटलँड्स अँड मँग्रोव्ह, that how these wetlands and mangroves are very much like provide a defensive or the protective cover to the coastal region, to the land side. Okay, to the land, म्हणजे जमीन जी साईड असते, समजा आता कोस्ट म्हणजे समुद्र असेल आणि समुद्राच्या किनारपट्टीवरती जर मँग्रोव्ह डेव्हलप झालेले असतील, सो त्याच्यामुळे जमीन जी असते, जमिनीवरची जी लोकवस्ती जी असते तर ती सुरक्षित राहते. Okay, so like these particular specific areas that are providing a defensive wall to these land areas, okay, or the locality or the inhabitants on that land areas, because if there comes or there generates a tsunami waves, then tsunami waves ज्या असतात या प्रचंड वेगाने येत असतात. ओके, that are having tremendous speed, and if there are no this kind of structure in the coastal region, then you can see disaster in that particular land side. म्हणजे जे जमीन जी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात हे एक्सपिरियन्स करू शकता. सो त्याच्यामुळे याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. ओके, वेटलँड्स आणि मँग्रोव्हच्या संदर्भात पण क्वेश्चन्स आलेले आहेत की हाऊ दीज आर इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू द प्रोटेक्शन ऑफ द लोकॅलिटी ऑर द इनहॅबिटंट्स ऑन द लँड साईड which are like located on the coastal regions. कोस्टल रिजनच्या अवतीभोवती असलेली जी लँड साईड असते, त्या लँडवरती सेटल डाऊन झालेले जे लोक असतात त्यांचं जीवन कसं काय वाचू शकतं याच्यामुळे. सो याच्या संदर्भात पण एक युपीएससी मध्ये क्वेश्चन आलेला होता. ओके, सो मँग्रोव्ह हे फार महत्वाचं आहे बायोडायव्हर्सिटीमध्ये. सो स्पेसिफिकली इन कोस्टल रिजन्स यू कॅन सी दिस मँग्रोव्ह. ओके, सो हे मँग्रोव्ह आपल्याला बघा इथे दिसतात काही ठिकाणी. इथे मँग्रोव्ह आहेत, ईस्टर्न कोस्ट वरती मँग्रोव्ह आहेत बऱ्याच ठिकाणी, ईस्टर्न कोस्ट वरती. ठीक आहे, आणि तुम्ही खाडी एरिया जो वगैरे असतो तर त्या ठिकाणी सुद्धा हे मँग्रोव्हचं आपल्याला डेव्हलपमेंट झालेली दिसते. इन मुंबई रिजन यू कॅन सी मँग्रोव्ह ॲट सो मेनी प्लेसेस. ठीक आहे, सो आता म्हणजे स्पेसिफिकली सलाईन ब्रॅकिश वॉटर जे असतं ना त्याच्यामध्ये ते डेव्हलप होतं. ठीक आहे, आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कोस्टल व्हेजिटेशन मँग्रोव्ह. ओके, सो आता हे मँग्रोव्ह बद्दल पण क्वेश्चन्स आपल्याला सेपरेटली आलेले आहेत आणि येत असतात. ओके, सो द मोस्ट इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू धिस टॉपिक इज डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट इन इंडिया, and we need to understand what are the different features of these particular forest systems. Okay,
अँड यू कॅन गेट क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट. त्याच्यानंतर मँग्रोव्ज काय असतात, वेटलँड्स काय असतात ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स काय आहेत ते पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, मँग्रोव्ज आणि या वेटलँडच्या संदर्भात. आणि नंतर भारतात मध्ये म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इंडिया, व्हॉट इज द डेव्हलपमेंट ऑर व्हॉट इज द स्टेटस ऑफ मँग्रोव्ज इन इंडिया, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि मग या मँग्रोव्ज वरती तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत तर ते येऊ शकतात. ठीक आहे. सो काही लिस्ट वगैरे आहेत आपल्या इकडे मँग्रोव्हच्या संदर्भात. ठीक आहे. सो हा झाला एक महत्वाचा पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला याच चॅप्टरच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट येऊ शकते जी थोडीशी टेक्निकल आहे, अँड विच इज कॉल्ड ॲज लाईक रिपोर्ट ऑफ द फॉरेस्ट इन इंडिया. Okay, there is one thing which is technical or which is like official thing. What is the status of forest in India? Okay, what is the status of worldwide forest? Okay, so with respect to that also you can get question. म्हणजे तुम्हाला just I'm stopping this thing. Okay, so now overall forest ecosystem or the forest system in India. At the same time, if you consider the forest system or the forest ecosystem worldwide, then you can get questions related to that also. Different regions of the world and the forest ecosystem of the different regions. So that can be also one question. And you can get questions related to its features. कसे कसे काय features आहेत ते. दुसरी गोष्ट म्हणजे स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू इंडिया, की भारतामध्ये हे जे काही मँग्रोव्ज आहेत, वेटलँड्स आहेत ते कुठे कुठे आहेत, कुठल्या कुठल्या स्टेट्समध्ये त्यांचं डॉमिनन्स आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉरेस्ट रिपोर्ट जो असतो तर त्यावरती सुद्धा क्वेश्चन्स येतात. ओके, लाईक व्हॉट इज फॉरेस्ट रिपोर्ट. ओके, अँड whatever the factual details with respect to that. So you need to identify, you need to go through the statistics, you need to go through statistics of that forest report. ठीक आहे. So हे जे फॉरेस्ट रिपोर्ट जे आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. मग आता त्या फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये काय काय आहे. ओके, मग याच्या आधीचे समजा आता आपण 2020 मध्ये आहोत. सो यू नीड टू सी these forest report. Okay, forest survey or the forest report with respect to different years. Say for example, you can identify the forest report of the 2018, 2019, 2020. If you are appearing for this examination, जसं आता 2020च्या एक्झामला जात असूल तर आपल्याला 2020 मध्ये तो फॉरेस्ट रिपोर्ट आला का, मग आला तर त्याचं काय स्टॅटिस्टिक्स आहे, मग त्याचं कंपॅरिझन 2019 सोबत 2018 सोबत, म्हणजे 2018 मध्ये काय स्टेटस होतं, 2020 मध्ये काय स्टेटस आहे. or otherwise if you are getting a status of 2015, and in 2015 if the status was not good, but if you see, if you are observing that in 2015 the status was not good, but in 2020 the status is good, improvement, if there is a improvement, then that improvement is very important. म्हणजे 2015 मध्ये तुम्ही बघितलं की फॉरेस्टच्या संदर्भात निगेटिव्ह आकडे होते किंवा खूप जास्त डेव्हलपमेंट नव्हती फॉरेस्ट कव्हरच्या संदर्भात, परंतु 2020 मध्ये तुमच्या अशा लक्षात आलं की खूप चांगली डेव्हलपमेंट आहे, म्हणजे खूप चांगलं स्टॅटिस्टिक्स डेव्हलप झालेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीने आकडे जे आहेत तर ते चांगले वाढलेले आहेत, म्हणजे फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे. ओके, आणि त्याच्यामुळे मग एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटीवरती एक पॉझिटिव्ह परिणाम आहे. यू कॅन सी द impact of these forest cover on total this environment and biodiversity. Then in that situation like it is you can get questions. Okay, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मग तुम्हाला त्याच्यावरती डायरेक्टली जे आहेत तर ते क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. हां, स्पेसिफिकली. ओके, सो दिस फॉरेस्ट सर्वे or the forest report, that is important, आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असू शकतात. and this is like current affairs. Okay, this particular section, it is a current affair topic. Okay, हे current affairs झालं, याच्यामध्ये काहीच हे नाही आहे, there is no as such concept. You need to just go through that forest survey and you need to identify different like different statistics with respect to this.
फॉरेस्ट सर्वे. ठीक आहे. सो हे फॉरेस्ट सर्वे तुम्ही बघून घ्याल, म्हणजे आपल्याला बघावंच लागेल. मी तुम्हाला ते असाइनमेंटच्या फॉर्ममध्ये देणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्या देशात जसं हे वेगवेगळे सिस्टीम आहे फॉरेस्टची, तसंच विथ रिस्पेक्ट टू फॉरेस्ट देर आर डिफरंट टाइप्स अँड दॅट आर बेस्ड ऑन द प्रोटेक्शन. म्हणजे वेगवेगळे जे टाइप्स आहेत फॉरेस्टचे, जे डिव्हिजन झालेलं आहे ते प्रोटेक्शनच्या बेसिसवरती झालेलं आहे. प्रोटेक्शनच्या बेसिसवरती म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की काही एरियाज असतात की ज्या ठिकाणी कुठल्या तरी स्पेसीजला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या क्षेत्राला असं एक झोन डेव्हलप केलं, म्हणजे डिक्लेअर केल्या जातात. ओके, स्पेसिफिकली लाईक फॉर एक्झाम्पल we started Project Tigers, we started Project Elephants. Okay, so 1970 onwards, so many acts with respect to the protection of the wildlife pass in India. Okay, Wildlife Protection Act वगैरे आपण पास केले, आणि मग अकॉर्डिंगली आपण काय केलं की वेगवेगळे जे प्राणी आहेत, समजा टायगर असेल, क्रोकोडाईल असेल, त्याच्यानंतर एलिफंट असेल, आणखी बरेचसे प्राणी आहेत, तर त्यांच्या संदर्भात ऍक्ट पास केले. मग आता त्यांचं ज्या ठिकाणी ते राहतात, वेअर एव्हर दीज ॲनिमल्स आर लिव्हिंग ऑर वेअर एव्हर द हॅबिटेट इज देअर. ओके, हॅबिटेट म्हणजे काय, तर त्याचं निवासस्थान. ओके, त्याचा जो निवासस्थान आहे. सो इफ वी आर फाइंडिंग that in certain particular geographical area or in the forest area, so and so is a habitat of that particular animal, then we declare that particular area or the forest as a protected region. ओके, संरक्षित. त्याच्यामध्ये परत आणखी काही फॉरेस्ट असतात की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स तर आहेच आहेत, परंतु स्पेसीज असतात, महत्वाच्या स्पेसीज असतात. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू आर गोइंग टू द कर्नाटका साइड, सो इन कर्नाटका साइड द मोस्ट इम्पॉर्टंट like forest produces sandalwood. You must be knowing that sandalwood. You must have heard a name of Virappan. Okay, है ना, वीरप्पनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. You must have heard a name of Virappan. Yes. Virappan was famous for what? नंतर तो मारला गेला, वीरप्पन जो आहे. स्मगलिंग ऑफ सॅन्डलवूड. हा, स्मगलिंग ऑफ सॅन्डलवूड. अँड द अनदर थिंग लाईक एलिफंट टस्क. ओके, एलिफंट टस्क. ओके, हत्तीचे जे हस्तिदंत जे असायचे त्याची स्मगलिंग करायचा तो. ओके, सो हे सगळे जे फॉरेस्ट एरियाज होते हे प्रोटेक्टेड फॉरेस्ट होते. ओके, हे संरक्षित फॉरेस्ट होते, तरी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे तर तस्करी चालायची. ठीक आहे. आणि बरेच वर्ष जे आहे, तर बरेच वर्ष फॉर सो मेनी इयर्स you can see that the government was not like government was under tension, under pressure because of that Virappan. Finally त्याला हे करण्यात आलं मग. ठीक आहे. सो तुम्ही बघाल की अनेक ठिकाणी देशामध्ये अनेक ठिकाणी काय होतं, त्याला आपण म्हणतो ॲनिमल, म्हणजे प्राण्यांच्या हे होतात, तस्करी होते, शिकार होते. ओके, शिकार होत असते. आता हे शिकार, जसं आता ती याची केस आलेली होती, काय कोणता खान आहे तो, सलमान खान. ओके, सलमान खानची केस आलेली होती. केरलामध्ये एलिफंट मारलं होतं ना. हा, ते वेगळं. आता ते रिसेंटली रिसेंटला आता ती वेगळी केस आहे ती. ठीक आहे. शिकारीची वेगळी केस आहे, तर ती तर एक वेगळी आहे. शिकार जी केली जाते जंगलामध्ये जाऊन वगैरे, सलमान खानची तुम्हाला केस माहिती असेल. सलमान खाननी कुठल्या याच्यामध्ये फॉरेस्ट एरियामध्ये शिकार केलेली होती सलमान खाननी? जोधपूर, राजस्थानमध्ये केलेलं होतं. राजस्थानमध्ये, पण राजस्थानमध्ये स्पेसिफिकली कुठला एरिया होता? what was the name of that particular forest area? Now see, that happened few years back, but still that is important. म्हणजे ते पर्टिक्युलर फॉरेस्ट एरिया जो आहे, ओके, तर तो महत्वाचा राहणार आहे तुमच्यासाठी. एनीबडी? Anyway, just after lecture you can identify, you just try to identify ki
the case of Salman Khan, that is associated with which forest area. Okay, आणि कोणाची शिकार केली होती? That is also important. हिरन. कोणाची? हाँ? किसकी हिरन शिकार? सर. Black buck. Black buck. It was famously known as black buck, sir. हाँ, black buck. Yes, black buck. Okay. हिरन. अच्छा, हिरन बोल रहे थे क्या? अच्छा, ठीक आहे. ओके. सो हा, तर ते मग ते ब्लॅक बक कसं दिसतं, ठीक आहे. सो ते बघून घ्याल, म्हणजे तुम्ही आता लेक्चर झाल्यानंतर तुम्ही बघून घ्याल, तो सलमान खानचा एपिसोड जो आहे तो बघून घ्याल, ठीक आहे. सो आता ह्या ज्या व्हॉट एव्हर द इन्सिडन्स इज हॅपनिंग, ultimately the thing is that these incidences are like creating or posing a threat to our environment and biodiversity, because ultimately whatever we are understanding with respect to this environment, so each and every animal is having its own contribution and the importance in this entire chain. Okay, ही जी संपूर्ण जी इकोसिस्टम आहे, यामध्ये या सगळ्या अॅनिमल्सचं एक कॉन्ट्रीब्युशन असतं, ठीक आहे. हा, कनकानी विलेज. ओके, कनकानी विलेज, ठीक आहे. सो त्या इन्सिडेंटशी रिलेटेड ना एक पर्टिक्युलर ट्राईब सुद्धा आहे. राजस्थानची एक ट्राईब आहे. ओके, त्या पर्टिक्युलर एक कम्युनिटी आहे विच इज लाईक दे फॉलोड दॅट केस against Salman Khan. Okay, they continued that case. Okay, so that community is also important with respect to that particular case. So anyway, keep aside that subject. So see, with respect to this declaration of certain forests as the reserve forest or the protected forest, so that is important. आणि मग तिथे आपल्याला जसं तुम्ही आता एखाद्या नॅशनल पार्क मध्ये जाता, स्पेसिफिकली इफ यू आर गोइंग टू सर्टन नॅशनल पार्क, or even if you are going to some tiger reserves, so they don't allow your like म्हणजे तुम्हाला असं इंडिव्हिज्युअली नाही जाऊ देत तुम्हाला त्या ठिकाणी, and you are not allowed to enter into the deep of the forest. ओके, तुम्हाला स्पेसिफिक असे झोन्स असतात, त्या झोन पर्यंतच फक्त तुम्हाला जाऊ दिल्या जातं, आणि तुमच्यासोबत मग तिथले फॉरेस्ट गार्ड्स वगैरे असतात, आणि मग त्यांच्यासोबत तुम्हाला जस्ट एक लाईक सफारी जी असते, जंगल सफारी. So for that purpose only you can enter into the forest areas. Okay, आणि तुम्हाला तिथे शिकार वगैरे तर अलाउच नसतं, परंतु those who are like into that poaching activities, so they are doing these things. Okay, म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीज अशा भरपूर चालू असतात, कारण खूप मोठं फॉरेस्ट असते तिथे. जरी even if the government and the government like the persons of the forest department are there for the protection, but still you can herd the activities, these kind of activities from different parts of the India. And that's why it is very important to declare forest areas as the protected areas or the reserved areas. ठीक आहे. आता मग याच्या संदर्भात आणखी काही क्वेश्चन्स आहेत, काही इश्यूज आहेत which are related to specifically related to the displacements of the tribals. Okay, displacement of the tribals, rehabilitation of the tribals. Now that is another issue which is not related to this specifically topic, environment and the biodiversity. Okay, but that is related to social issues. म्हणजे कसं आहे की to whom we call a tribes, we call a tribes to those persons who have been or who remain the inhabitants of the forest areas. आपण आदिवासी कोणाला म्हणतो? आपण आदिवासी त्या लोकांना म्हणतो की जे शतकानुशतक जंगलांमध्ये राहिलेले आहेत. ओके, जंगलांमध्ये, म्हणून त्यांना आपण आदिवासी म्हणतो. म्हणजे लाईक इंडिजिनियस, यस, इन असोसिएटेड विथ द नेचर अँड द फॉरेस्ट. सो इंडिजिनियस ट्राईब्स म्हणजे ज्या भारतातील मूल हे आहेत, ट्राईब्स आहेत, जंगलातील ज्या जमाती आहेत, समूह आहेत, तो त्याच्यामुळे ते जंगलामध्ये राहिले कंटिन्युअसली. ठीक आहे, आणि ते आदिम जमाती आहेत, म्हणजे अनंत काळापासून त्या राहत आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आपण त्यांना ट्राईब्स म्हणतो. सो आता काय झालेलं आहे की बिकॉज ऑफ द डिक्लेरेशन ऑफ दिस different categories like reserve forests and the protected forests, so government is also thinking to shift these populations from these core areas to the different areas. So मग त्याच्याशी रिलेटेड कधी कधी थोडेसे कॉन्फ्लिक्टिंग इश्यूज वगैरे होत असतात, but that comes in another topics. म्हणजे लाईक त्याच्यामध्ये मग तो
विस्थापनाचा एक टॉपिक असतो, लाईक डिस्प्लेसमेंट अँड द रिहॅबिलिटेशन. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट इज इट कम्स अंडर द सोशल इश्यूज. अनेक आपले जे प्रोजेक्ट्स असतात तर त्या प्रोजेक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात हे पाड्यामध्ये राहणारे जे आदिवासीज असतात, ट्राईब्स असतात, तर त्यांचं विस्थापन केलं जातं, डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट अँड द रिहॅबिलिटेशन, दॅट आर द topics, social topics rather, which are related to tribals. And while considering this like environment section and specifically forest, so the tribes are important. ठीक आहे, तर ट्राईब्स हे महत्वाचे असतात. ओके, आता ओव्हरऑल या टॉपिकमध्ये हा थोडासा टेक्निकल पार्ट झाला. म्हणजे टेक्निकल पार्ट काय, किंवा थोडासा ज्याला आपण म्हणतो की ऑफिशियल टॉपिक झाला थोडासा, की like forest covers in India, the percentage of forest covers in India in different parts of India. Okay, different types of vegetation, their percentage. Okay, and then what is the status of the forest survey or the statistics with respect to the forest in India. You don't need to go into the details of the forest statistics all over the world. ओके, कधी कधी आपल्याला माहिती पाहिजे फक्त थोडंसं की सगळ्यात जास्त कुठे आहे, सगळ्यात कमी कुठे आहे, वगैरे वगैरे, आणि व्हेजिटेशन वगैरे कशा पद्धतीचं आहे तेवढं फक्त आपल्याला माहिती पाहिजे. Otherwise, specifically with respect to the statistics, then the India is important. So these are like technical or the official, like these are like a statistics, म्हणजे करंट अफेअर्सशी रिलेटेड पार्ट्स आहेत, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे फक्त. ठीक आहे. आणि नंतर मग रिझर्व फॉरेस्ट कुठले आहेत आपल्या देशामधले, मग कुठल्या कुठल्या फॉरेस्ट एरियाजमध्ये कुठले कुठले नॅशनल पार्क्स आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, बायोस्फिअर रिझर्व्स आहेत, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. So last time only, while discussing our geography section, so I have discussed with you कि you need to understand कि which species, like which animal species are important in different forest areas of India. Okay, suppose if you take an example of red panda. Okay, red panda is an animal which is very important animal. So red panda is available in which particular forest सिस्टम, इकोसिस्टम, कुठल्या इकोसिस्टम मध्ये आहे, कुठल्या फॉरेस्ट सिस्टम मध्ये तो रेड पांडा आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. जर तुम्ही जर म्हटलं की कस्तुरी मृग, ओके, कस्तुरी मृग नावाचा एक प्राणी असतो, डिअर आहे तो, तर तो कुठल्या सिस्टम मध्ये आहे स्पेसिफिकली, दॅट यू शुड नो दॅट थिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता सपोज इफ यू सी लाईक काय म्हणू शकतो त्याला आपण, की एशियाटिक लॉयन. ओके, सो एशियाटिक लॉयन, हे एशियाटिक लॉयन कुठल्या इकोसिस्टम मध्ये आहे, कुठल्या फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये आहे भारताच्या. ओके, विथ रिस्पेक्ट टू इंडिया, इफ यू सी द एशियाटिक लॉयन, सो एशियाटिक लॉयन फाउंड in which part of India specifically, and which state of India is having a separate a separate protected Gujarat, area, Gir Forest. गीर फॉरेस्ट. ओके, सो गीर फॉरेस्ट. तुम्ही जर समजा आता टायगरसाठी तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. ठीक आहे, टायगरसाठी स्पेसिफिक असे एरियाज आहेत की जिथे एलिफंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे. सो एलिफंटच्या साठी आपल्याला, आणि आपण ते मॅप्स पण बघितले होते. आय हॅव शोन दॅट मॅप्स टू यू. ओके, आय हॅव डिस्कस दॅट मॅप्स विथ यू ऑल्सो. की सपोज इफ यू आर टॉकिंग अबाउट द एलिफंट, सो एलिफंट्स आर इन द साउदर्न पार्ट, in the northeastern part, specifically in the Assam and in the Arunachal Pradesh, and okay, in those areas where there are the deep forest. So त्या सगळ्या एरियामध्ये वगैरे तुम्हाला दिसतात, ओडिसा वगैरे, आसाम वगैरे त्या भागामध्ये. ठीक आहे. सो एलिफंटच्या संदर्भातले हे, टायगरच्या संदर्भातले स्पेसिफिक फॅक्ट्स, लॉयनच्या संदर्भातले स्पेसिफिक फॅक्ट. तसंच आणखी एक तुम्हाला माहिती असेल की वाईल्ड ॲस जो असतो, जंगली गाढव, तर त्याच्या संदर्भात पण एक आपल्या इकडे रिझर्व्ड फॉरेस्ट एरिया आहे, किंवा एक रिझर्व्ड सँक्च्युरी आहे आपल्या इकडे. ती कुठे आहे, वेर इट इज? वेर इज अ वाईल्ड ॲस सँक्च्युरी इन इंडिया? अरे, wildlife sanctuary, it's a very straightforward, and it's a GK question. It's a general knowledge question. Anybody? Are it's a general knowledge question. Abha, where is wild ass sanctuary of India? Where it is located? Abha. So I have no clue, sir.
Sir, Okay. Gujarat. Gujarat. Okay, one answer is Gujarat. Akshada, any answer? Wildest century? Sir, Gujarat. Gujarat. Okay. Confirm Gujarat आहे का? Yes, sir, Gujarat. Okay, fine. ठीक आहे. So it's a Gujarat. Okay, the answer is Gujarat. Okay. So चलो ठीक आहे. आणि आणखी असे बरेचसे आहेत. फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये तुम्हाला Have you heard about Kaibul Lamjo National Park? Have you heard about Kaibul Lamjo National Park? Kaibul Lamjo National Park. Have you heard? See, there was one question in 2011. We just talk about that question, like that mangroves, importance of the mangroves. So in 2011, that question appeared. The 2004 tsunami made people realize that mangroves can serve as a reliable safety hedge against coastal calamities. Okay, how do mangroves function as a safety hedge? Okay, कशा पद्धतीने ते संरक्षण प्रोव्हाइड करतात? Okay, 2004 मध्ये सुनामी आला होता त्याच्या संदर्भात. 2004 tsunami made people realize that mangroves can serve as a reliable safety hedge against coastal calamities. कोस्टल समुद्रकिनारी येणारे जे काही कॅलॅमिटीज असतात, म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स हे असतात, काय डिझास्टर, कॅलॅमिटीज, नैसर्गिक प्रकोप वगैरे. ओके, हाऊ डू मँग्रोव्ज फंक्शन ॲज अ सेफ्टी हेज? ओके, सो त्याच्यावरती एक क्वेश्चन आलेला होता, छान क्वेश्चन होता तो. ओके, सो त्याचा आन्सर दिलेला आहे इथे. ओके, त्याचा आन्सर होतं इथे की द आन्सर इज लाईक the mangrove trees do not get uprooted by storms and tides because of their extensive roots. Okay, so mangrove चे जे हे जे असतात, ट्री जे असतात, so do not get uprooted म्हणजे निघत नाहीत ते by storms and tides because of their extensive roots. त्यांचे खूप खोलवर मुळे गेलेली असतात. So that's why the mangroves are like providing a hedge or the providing protection to the coastal areas, and that's why that is important. Okay, त्याच्यानंतर आणखी काही क्वेश्चन्स आलेले आहेत. तर जसं आता this one, consider the following states: Arunachal Pradesh, Himachal Pradesh, Mizoram. In which of the above states do tropical wet evergreen forest occur? So tropical wet evergreen forest occur. So this question they asked in 2015, and with respect to, they have asked one only म्हणजे Arunachal Pradesh, 2 and 3 only. So 2 and 3 only includes Himachal Pradesh, Mizoram. Okay, then C. So 1 and 3 only. So 1 and 3 only म्हणजे Arunachal Pradesh and Mizoram. आणि D मध्ये 1, 2, 3 म्हणजे all Arunachal Pradesh, Himachal Pradesh and Mizoram. Okay, so याचा आन्सर दिलेला आहे की tropical wet evergreen forest occur in this Arunachal Pradesh and the Mizoram area. Okay, Arunachal Pradesh and the Mizoram. हे जसं आपण शिकतोय तर त्या हिशोबाने आपल्याला ते कळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 2016 मध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे विथ रेफरन्स टू द रेड सँडर्स. सो हा एक क्वेश्चन होता, करंट अफेअर्सशी रिलेटेड होता. विथ रेफरन्स टू द रेड सँडर्स समटाइम्स सीन इन द न्यूज, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, सो त्याच्यामध्ये विचारलं होतं, इट इज अ ट्री स्पेसीज फाउंड इन अ पार्ट ऑफ साऊथ इंडिया. रेड सँडर्स बद्दल आला होता. ओके, 2016 ला आलेला होता क्वेश्चन. It is one of the most important trees in the tropical train forest of South India. Which of the statement given above is are correct? ओके, वरच्यापैकी कुठली स्टेटमेंट्स करेक्ट आहेत वगैरे असं दिलेलं आहे त्यांनी. तर त्याचं जे आन्सर आहे दॅट इज इट इज अ ट्री स्पेसीज फाउंड इन अ पार्ट ऑफ द साऊथ इंडिया. ओके, त्याच्यामध्ये जो सेकंड पार्ट दिलेला आहे तर तो दॅट इज नॉट करेक्ट. ओके, सो द ओनली करेक्ट इज इट इज अ ट्री स्पेसीज फाउंड इन अ पार्ट ऑफ साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये हे ट्री स्पेसीस मिळतात, रेड सँडर्स. आणि जो सेकंड त्याचा हे दिलेला आहे फीचर की इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीज इन द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ऑफ साऊथ इंडिया. सो दॅट इज रॉंग. ओके, नाव सी,
if you come across these kind of terms, now this is related to, I am correlating this thing with the current affairs. So if you are getting these kind of terminology while reading newspapers, you just pick up that news with respect to which is related to the environment. You just pick up that news and you try to identify what is extra related to this news. Okay, so for example, if you are appearing for 2020 examination, or if you are appearing for the 2021 examination, so for the 2021 examination, you should start reading current affairs almost from the January of 2020. ओके, म्हणजे आपण 2021चे एक्झामिनेशन जर समजा मे मध्ये देणार आहोत पुढच्या वर्षी, सो तुम्हाला आणि त्याच्यात कसं करायला पाहिजे की जानेवारी 2020 मध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल 1920चं पूर्ण कव्हर होऊन जातं. 1920, ओके, सो 1920 एंटायर इयर. सो डिसेंबर 29 मध्ये एंड मध्ये ज्यावेळेस 31 डिसेंबर संपतो, सो त्या दिवशी समजा आता 2019 संपलेला आहे, सो 2019च्या डिसेंबरच्या 31 डिसेंबरला म्हणा किंवा 1 जानेवारीला वगैरे बरेचसे जे न्यूजपेपर्स आहेत, सो दे आर पब्लिशिंग देअर फ्यू, नाव देर आर फ्यू पब्लिकेशन्स who are publishing their specific book, okay, specific book to cover all the topics related to the current affairs. So you can get that book. So entire tumcha 1920 cover hote. Just I am giving you example with respect to the 2021 exam, and you can start your current affairs reading from the 2020 January 2020. So if you are reading entire thing, so almost tumcha एक वर्षाचं तुम्हाला असं वेगळं करायची गरज नाही. एखाद्या त्या पुस्तकातून कव्हर होऊन जातं तुमचं, और द स्पेशल इश्यूज आर अवेलेबल. But for the 2021 examination, like entire current affairs of right from the January 2020. So in that, if you are finding these kind of like some specific words related to different subjects. Suppose आता since we are talking about the environment, so if you are getting red sander, आहे की नाही, किंवा आणखी काहीतरी गोष्ट तुम्हाला, so it comes under environment and biodiversity. It comes under like that species. Okay, biodiversity मधल्या ज्या specifics आहे त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काढा. So in that manner you can collect a good data with you. Okay, like असं नाही की प्रत्येक वेळेस क्लासमध्येच ती गोष्ट झाली आणि मग तुम्ही ती शिकली. ओके, सो this kind of dependency should not be there. If you are reading the newspapers and if you are coming across this kind of terms, so you should read, you should note down that particular current affair with respect to any subject. Not I am just specifically mentioning about the environment, with respect to any subject, with respect to constitution, with respect to economy, and you try to get extra information about that. See, because of that only you will eligible, or you will become comfortable with respect to different questions. तुम्ही तसा जर अभ्यास करत राहिले, सो रेग्युलर लेक्चर्स किंवा आपले व्हॉट एव्हर जो काही पॅटर्न आहे लेक्चर्सचा तो, आणि मग तुमचं करंट शी रिलेटेड तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स हे असे पण तुमचे क्लिक होऊन जातील. ठीक आहे, सो हा जो क्वेश्चन आहे ज्यांनी वाचलेला असेल किंवा ज्यांच्या क्लासेसमध्ये शिकवला गेलेला असेल, ज्यांचं डिस्कशन झालेलं असेल, तर अशा लोकांना हा क्वेश्चन जो आहे तर तो सोपा राहणार. अदरवाईज काय होणार की दोन स्टेटमेंट्स दोन स्टेटमेंट्स विचारले, दोन स्टेटमेंट्स मध्ये तुम्हाला त्याचं माहितीच नाही आहे. इफ यू आर नॉट नोईंग द थिंग, इफ यू आर नोईंग द थिंग यू कॅन पुट इट करेक्ट. इफ यू आर नॉट नोईंग द थिंग, हा जो ए आणि बी चा असतो ना, म्हणजे 1 and 2, 1 only, 2 only, none of the above, याच्यामध्ये खूप लोक फसतात. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघाल की मेनी ऑफ द स्टुडंट्स दे फेल टू आयडेंटिफाय करेक्ट आन्सर विथ रिस्पेक्ट टू these questions. Okay, so like these are 3 important topics which we discussed today with respect to the environment and biodiversity. Okay, now tomorrow on 13th July I will discuss rest of the portion with respect to this particular section, which is environment and biodiversity. So we shall continue tomorrow at 5 PM sharp. Okay, so we shall continue, and तुम्ही लोक थोडंसं जे काही मी तुम्हाला सांगितलेले आहेत